काय म्हणता लेकर हो, आज आपल्याकडे आला होता पोको M6चा मॉडेल. तोचा होता ऑटोमॅटिक ऑनरचा प्रॉब्लेम. मग पहा आता कसं आपण चालू केलं ऑटोमॅटिक ऑनर. हां, खोललं त्याचं टप्पर आरामशी. त्याची मीटर फ्रेम मला करावं लागत होती, सेन्सरला करावं लागत ते. जेवढं आरामशी त्याला करावं लागते, कारण त्याचं सेन्सर जुळून राहते. आपण जोरानं ओढा तर सेन्सर तुटून जाईल. सेन्सर तुटला का लवकर भेटत नाही. असं आहे. मग खोलला त्याला मीटर फ्रेम ते अलग केले आरामशी. हे बघा तुम्ही पाहू शकता कसं आरामशी मीटर फ्रेम अलग केली, सेन्सर आरामशी काढले, बॅटरी काढली. पाहा झालं त्याचं रजिस्टर खराब होतं यार बॅटरीचं रजिस्टर म्हटलं भरलं कतील लावून बघ म्हटलं जाऊ द्या पहिले कतील मारून भरलं काम पडलं तर पडलं. प्लस मायनसला थोडासा मस्त टेस्ट लावला, थोडंसं कतील लावलं दोन्ही पण. कतील लावून पहा जमलं कतील लागला. थोडं सुकू दिलं त्याला, जरा थंड होऊ दिलं. त्याच्यानंतर मस्त आपली थोडी टेपपट्टी घेतली, टेपपट्टी मारली थोडीशी त्याला. टेपपट्टी मारली शॉर्ट नाही झाला पाहिजे, टेपपट्टी मारली. चेक करायलो म्हटलं आता डबल चालू बंद होते का पाहू म्हटलं बॅटरी लावून तो ह्याच्याने नाही झाला तर रजिस्टर बदलून टाकलं असतं आपण. मसाला डबल काही बंद पडला नाही, जबरदस्त जमला आता बघा. हाय जा रे गड्या, जे करा ते करा, जमलं त्याचं आता. बस चेक केला, दिला वापस त्याला टप्पर लावून त्याचं मीटर फ्रेम नटा दिले मारून. बस त्याच्यानंतर त्याला मस्त चिपकून थोडं मागचं टप्पर चिपकून द्यायला लागते, पोको एमचा प्रॉब्लेम आहे. बस दिलं सिम कार्ड टाकून झाला. प्लीज